मित्रांनो, जिल्ह्यातील 8,883 शेतकऱ्यांना जवळपास 8 कोटी रुपयांचा पीक विम्याचा निधी हा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते की बुवा आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कधीपर्यंत मिळणार आहे। कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार हे जे वाटप आहे ते वाटप सुरू सुद्धा झालेलं आहे, परंतु रियालिटी आपण फॅक्ट चेक करणार आहोत की बुवा खरंच वाटप सुरू झालेलं आहे का। त्याचबरोबर मित्रांनो, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किती प्रकारच्या रकमा किंवा किती शेतकरी कोणत्या तालुक्यातून पात्र आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वात अगोदर सांगतो नेहमीप्रमाणे बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो, त्याला पर्याय नाही। तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर 8,883 शेतकऱ्यांना जवळपास 8,71,76,000ची जी पीक विम्याची जी नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली होती, परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन सुरू होतं आणि कॅल्क्युलेशन कधी पूर्ण होतं आणि कधीपर्यंत आमच्या खात्यावर या रकमा वितरित होतील असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न उभे राहिलेले होते। परंतु मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे चांगल्या प्रकारचं झालं होतं, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। त्या नुकसानीची भरपाई ही सोयाबीन असो, त्यानंतर नाचणी असो किंवा इतर पिकं असो मित्रांनो, तर त्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी क्लेम सुद्धा 72 तासाच्या आत केलेले होते। परंतु शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले व आमचे क्लेम रिजेक्ट झाले का किंवा आमचा पीक विम्याचा फॉर्म रिजेक्ट झाला का, आम्हाला पीक विमा आमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधीपर्यंत वितरित, असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उद्भवले होते। त्यात मित्रांनो, जवळपास कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार ही जी रक्कम आहे शनिवारपासून म्हणजे कालपासून ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। परंतु रियालिटी चेक करायची मित्रांनो झालं तर काही शेतकरी एखाद्या तुरळक शेतकऱ्यांना ह्या रकमा वितरित झालेल्या असू शकतात। परंतु मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी सांगतो की बुवा ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुट्टी येत असते त्याच्या आदल्या दिवशी पीक विमा वाटपाला सुरुवात होत असते। हे नेहमीच झाले मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यावाईज झालेलं आहे। त्याचप्रमाणे काल शनिवारपासून पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित देखील झालेल्या असू शकतात। परंतु मित्रांनो, बघायचं झालं खरं तर मित्रांनो, काल शनिवारपासून या रकमा काही तुरळक शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेल्या असू शकतात। त्यानंतर मित्रांनो, तुमच्या खात्यावर या रकमा, तुम्ही जर या जिल्ह्यातून असाल किंवा इतर कोणत्याही जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या खात्यावर या रकमा वितरित झालेल्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, खरं तर पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला जे राज्य शासनाचा विमा हप्ता येतो पहिला हप्ता, तो आम्हाला जरा लेट आला। ते लेट विमा हप्ता आल्यामुळं शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन वगैरे या प्रोसिजरमध्ये बरेच दिवसांचा कालावधी लोटला आणि त्या कालावधी लोटल्याच्या नंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार आम्ही शनिवारपासून म्हणजे कालपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याला सुरुवात केलेली आहे। तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, सर्वात जास्त रक्कम बघायचं झालं तर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त रक्कम ही 2,69,63,000 रुपयांची जी रक्कम आहे ती शिरोळ तालुक्यासाठी लाभलेली आहे। म्हणजे पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामधून बघायचं झालं मित्रांनो तर शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीची रक्कम मिळणार आहे। आणि शेतकरी संख्या बघायचं झालं तर शिरोळ तालुक्यातून जवळपास 2,492 शेतकऱ्यांना 2,69,63,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 30 ते 40,000 रुपये हेक्टरी मर्यादा या मर्यादेमध्ये रक्कम मिळू शकते मित्रांनो। आणि यापेक्षा जास्त सुद्धा रक्कम जवळपास 40 ते 50,000 रुपयांपर्यंतची सुद्धा रक्कम शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी मिळू शकते। जर तुम्हाला चांगल्या प्रकारची रक्कम वितरित झालेली असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा। त्यानंतर मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर हातकणंगले तालुक्यामध्ये जवळपास 1,421 शेतकऱ्यांना 1,53,47,000 रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे। म्हणजे इथे सुद्धा 1,421 शेतकरी आहेत आणि जवळपास 1,53,47,000 रुपयांचा निधी या हातकणंगले तालुक्यासाठी सुद्धा आहे। म्हणजे एकंदरीत या तालुक्यात सुद्धा हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 ते 22,000 रुपये किंवा 30,000पर्यंतची हेक्टरी मर्यादेत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकते। त्यानंतर चंदगड तालुक्यातील जवळपास 1,809 शेतकऱ्यांना 1,05,31,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संख्या कमी आहे, परंतु शेतकरी संख्या जी कमी आहे त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारच्या रकमा वितरित होत आहेत किंवा होतील अशी देखील अपेक्षा दिसून येत आहे। त्यामध्ये कमी शेतकरी संख्या आणि जवळपास निधी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। तर 1,809 शेतकऱ्यांना 1,05,31,000च्या निधीमध्ये बघायचं झालं तर 20 ते 30,000च्या दरम्यान हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होण्याचे चान्सेस आहेत। त्यानंतर मित्रांनो, कागल तालुक्यामध्ये फक्त 680 शेतकरी पात्र आहेत। कागल तालुक्यातून फक्त 680 शेतकरी पात्र आहेत
आणि ज्याच्यामध्ये जवळपास 85,75,423 रुपयांचा निधी हा कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे इथे जवळपास 10 ते 15,000 रुपयाच्या जवळपास हेक्टरी मर्यादेत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वितरित होऊ शकते. कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना 10 ते 15,000 रुपये हेक्टरी मर्यादेत रक्कम मिळणार आहे. त्यानंतर पन्हाळा, आता टोटल तालुक्याबद्दल आपण माहिती घेणार नाहीत मित्रांनो, काही तुरळक तालुक्याबद्दल माहिती घेत आहोत आपण. त्यानंतर पन्हाळा तालुक्यातील म्हणजे शेतकरी संख्या बघायची झाली तर पन्हाळा तालुक्यातील 451 शेतकरी यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि ज्याच्या अंतर्गत 33,37,671 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर यामध्ये जवळपास या तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी मर्यादा बघायची झाली तर 10 ते 12,000 रुपये हेक्टरी पीक विम्याच्या रकमा या तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतात. पन्हाळा तालुक्यातील शेतकरी संख्या कमी आहे आणि निधीसुद्धा 33,37,671 रुपयांचा आहे. म्हणजे एकंदरीत बघायला झालं मित्रांनो 10 ते 12,000 रुपये हेक्टरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतात. त्यानंतर पुढचा तालुका बघायचं झालं तर पुढचा तालुका म्हणजे शाहूवाडी तालुका. त्यामध्ये जवळपास फक्त 264 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे आणि या अंतर्गत जवळपास 10,43,473 रुपयांचा निधी हा शाहूवाडी तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे 264 शेतकऱ्यांना 10 लाख म्हणजे जास्त प्रमाणाची मोठी रक्कम आहे मित्रांनो. तर 264 शेतकऱ्यांना 10 लाख बघायचं झालं तर 10 ते 12,000 रुपये हेक्टरी मर्यादेत ही रक्कम या तालुक्यातील शेतकऱ्यांना वितरित होण्याचे चान्सेस आहेत. आता फायनली मित्रांनो बघायचं झालं तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास हे जे निधी आहे हे निधी चांगल्या प्रकारचा आहे आणि काही तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास मी जसं की सांगितलं की बाबा 30 ते 40 किंवा 40 ते 50,000 रुपयांची हेक्टरी मर्यादा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस आहेत. अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो. आपण आजपर्यंत जेवढे तालुके बघले किंवा जेवढे जिल्हे बघले तेवढ्या जिल्ह्यातील जवळपास आपण आजपर्यंतच्या मर्यादेत बघितले झालं तर 6,000, 5,000, 6,000, 7,000 या पद्धतीच्या रकमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित झालेल्या दिसत होत्या. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे आणि निधी जास्त असल्यामुळं येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारच्या रकमा दिसून येणार आहेत आणि तुमच्या देखील खात्यावर या रकमा वितरित झालेल्या. आता जसं की कृषी विभागानं म्हणलेलं आहे की जवळपास शनिवारपासून म्हणजे कालपासून या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणं, वर्ग होणं सुरू झालेलं आहे. तर त्या अंतर्गत जर मित्रांनो तुमच्या देखील खात्यावर या रकमा वितरित झालेल्या असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामधील थोडंसं पीक विम्याचे जे प्रॉब्लेम आहे, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना पीक विम्याचे प्रॉब्लेम आलेले आहेत. म्हणजे काही शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे स्टेटस होते ते अगोदर दाखवत होते आणि आता दाखवणं बंद झालेलं आहे. त्या शेतकऱ्यांचे सुद्धा कमेंट होते की आमच्या जिल्ह्याविषयी माहितीचा एक परिपूर्ण किंवा सविस्तर व्हिडिओ बनवा, जेणेकरून आम्हाला फायदा होईल. त्याविषयीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या नंतर त्याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.